उसाटण्याच्या बिनजोड अड्ड्यामध्ये भेटला भाई भुंगा, लाडू आणि मथुरची जोडी. त्यांना बघता होतो घोटच्या सर्जेची एंट्री झाली. तर जय एकवीर मित्रांनो, तर भाई माझ्या रंग गाडी नव्हती ना भाई, मी गेलतो ज्या गाडीमध्ये ती गाडी होती भाई भुंगाची. यो पालकरांचा बादल. भुंगाला घेतला तर गाडीतल्या उतरवला भाई, परत आतमध्ये सर्व होता. बघा भाई कसले डेंजर फिटनेस. पण भाई मला वाटलं नव्हतं की मी आज येईन म्हणून शर्तीनं, कारण की माझ्या रंग गाडी नव्हती ना. ज्या गाडीला हात केली तर ती होती भाई भुंगाची. भुंगा आले मग भाई तेजे कसा मागरेल भाई विषय ना. अड्ड्यांजेला बघता होतं इथं साहिल दा पण येलता, तुम्ही बघलाच असेल भाई आपल्या ब्लॉग मध्ये. बाईचा सर्वचा धंदा इथे शिवून लावला होता अड्ड्यामध्ये. पक्का ऊन पर्व होता म्हणून भाई डोक्या ओळखला गमच्या ना गमच्या ढकल्यानं इथे शेलतो आपण लाडक्या रंग. आपल्या गावातील म्हणजे भाई पप्पू शेट पाटील यांचा घरचा साथ लाडक्या आणि ससा. आणि बाजूलाच भाई बघू शकता बारका वासरू म्हणजे भाई सुलतान. पप्पू शेट पाटील यांच्या दावणीतील 3 बैल आली तिनं, त्यांचा भाई पाठीराखा बघू शकता गणेशदा. त्याच्यानंतर पूर्वी जिल्ह्यावर बघता होतं की इथे निंबाळकर सरांचा सर्जा पण आपल्याला बघायला भेटला होता. अशा सगळ्या नंदींचा भाई परिचय जे आपण चाललो तो अड्ड्यामध्ये ना भाई. अड्ड्यामध्ये एक नंबरच भाई फुल गजगजीत भरला था. पहिले पोट भरून घेतला नल तो इथे भाई चायनीज बेल खायला. पहिले बोलतो पेट पूजा, नंतर बोलतो काम तुझ्या फाटी उजेल तो भाई. गाऱ्या बघायला ना बघतो तर स्क्रीनवर दाखवला भाई मुंबईचा कॉलेज म्हणजे 1001 मथुर ना. मथुर पण येतं आजच्या अड्ड्यामध्ये ना भाई. गाड्या मालकांना सगळ्यात जास्त खुशी का होतं माहिती का, जेव्हा ते गुलाल घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा यो टोलनाका सोडतात तवा नंदी येले ना भाई आवरी गर्दी येले. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे आता मथुर येले, कारण की भाई आवरी गर्दी असल्यावर समजून जायचं का मथुर आहे ना. आजच्या शर्तीमध्ये मथुरच्या सोबत आज लाडू पण पळणार आहे. तवऱ्यानंच भाई ग्रँड एंट्री झाली ना आपल्या लाडक्याची. मथुर गेला, लाडक्या गेला भाई. इकडे बघू शकता ना आता आले आपला घोटचा सर्जा. हे सगळे नंदी भाई खालती गेल्यावर मी इकडे पुरं हलतो ना बघू शकता. इथं गाडी एकदम डायरेक्ट थांबूनच राहिली. आवऱ्या सगळ्या गाड्याला ना मग सोन्या कसा राहील म्हणजे कुटारीचा सोन्या इथेशी बघू शकता. त्याची पण गाडी लागली ती ना भाई. देवपात मुलं त्याची गाडी पराभव झाली ना भाई. इथं बघू शकता संध्याकाळचं वातावरण झालं. त्यांना संध्याकाळच्या वातावरणामध्ये भाई घोटच्या सर्जाने बाजी मारली भाई. बघू शकता आवरी पब्लिक आहे. आवरी पब्लिक का आतुर झाली तुम्हाला पुरं माहितीच पडेल, कारण मथुरची शर्यती तशी लागली तिने. बघू शकता भाई तोऱ्यासाठी पराभव झाला. या शर्तीनंतर आपल्याला बघायला भेटलं राहुल दादा भाई. बघू शकता त्यांच्या सोबत त्यांचे पाठीराखे सुद्धा होते. आता तर भाई संध्याकाळी पण नाही पूर्ण रात व्हायला ती, कारण की सूर्यदेव पण असताला जेलते ना. तरी पण भाई बघू शकता इथे शर्ती चालू होत्या ना भाई. बघू शकता इथे लाडक्यानी आणि सशानी पण आपल्या शर्यत जिंकली ती ना भाई. त्यासोबतच बघू शकता सुलताननी पण इथे गुलाल घेतला. तर मित्रांनो चला भेटूया आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.